पहिला चेंडू भन्नाट वेगाचा पण उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. खराब आहे. लागोपाठचा दुसरा वाईड आहे. दोन चेंडू लागोपाठचे वाईड आलेत. परत इथं राज तयार आहे आणि इथे हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. त्या दरम्यान उमेश पोचला गेलाय, नैलेश पोचला गेलाय आणि दोघां मिळून एक धाव कंप्लीट झाल्यानंतर धापरेकर धावसंख्या 3 धावा. आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना आहे. ते मात्र बिग हिट आहे. चेंडू सी मार्चाच्या बाहेर आहे. षटकार आहे. उतरा पाहायला मिळाले. 9 धावा धापरेकर. आपण पाहतोय हा सामना 6 षटकांचा आहे. 6 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायचं इथे कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. कारण वास्तविक पाहता इथे 6 षटकांचा सामना का घेतला गेला, कारण हा ब गटातला पहिला सामना आहे. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सी मार्चे बाहेर. 1/4 रन चौकार आहे. संख्या 13 वरती दाबले कडे आपण पाहतोय. 13 धावा बनवत असताना 10 धावा नैनेश धुमाळचे आहे. 3 चेंडू खेळला. बिघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक बाय पण एक सिंगल. धापरेकर धावसंख्या 14, 14 रन. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अजून या दरम्यान जे चालू आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. अखिल दादाची वस्ती करंडक. इथे बिगिट आहे. 1 बाउंड 4 रन चौकार आहे. क्रमांकाचं षटक संपले आणि परत एकदा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणकरची धावसंख्या 18 धावा आल्यात. आज 18 अंक काय सुटायला तयार नाही. परत एकदा 18 धावा त्याला पाहायला मिळाले.
इथे हा चेंडू सुरेख गोलंदाज रोहित खांदवे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय रोहित खांदवे. समोरच्या बाजूला खूप आक्रमक असणारा नैनेश काय करमत करतोय आपल्याला पाहायचंय. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू मिळविकेला खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू पोचते सीमारचे बाहेर 4 रन चौकार. जोरदार हवा निश्चितप्रमाणे आपल्याला जी वाहताना जाणवते आणि त्याचा फायदा इथे होताना पाहिला मिळेल. चेंडू परत एकदा मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. धापरेकर धावसंख्या 28. 28 मधल्या 20 महिने तुम्हालाच्या आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार आहे. एक सिंगल आली. धाबरेकर धावसंख्या 29. आजच्या दिवसभरातला हा सामना क्रमांक 6वा आणि आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर बिग हिट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. सूर्यप्रकाशचा चेंडू होता. चेंडू मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकर धावा संख्या बिनबाद 35. परत एकदा 35 आल्यात. 2 ओव्हर नंतर 35 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं या 9 दिवसामध्ये एकूण सामने या स्पर्धेतले अखिल दादाची वस्ती करंडकामध्ये एकूण सामने होणार आहेत. पन्नास. अखिल दादाची वस्ती करंडकातले सामने आहेत 50 आणि या स्पर्धेमध्ये 51वा सुद्धा सामना होणार आहे ज्या सामन्याची किंमत 21,000ची. धानोरी स्पोर्ट्स क्लब लोहगाव ही लढत या ठिकाणी जे होणार आहे 21,000चा सामना असेल. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय 35 आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संकेत शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
एक धावाली धावफलक धावसंख्या 36. या दरम्यान वा कलात्मक फटका आहे. चेंडू खूप दूरवरती पाठवलाय. षटकार आहे. जवान ने 42 वरती धावफलक. इथे चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता संकेत याचा, त्यात त्याला यश आले. धावफलक धावसंख्या 42 वरती धावफलक स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 42. आज गुढीपाडवा आहे. आज अगदी आपण पाहिले आज आपल्या नवीन वर्षाला जी काही सुरुवात झालेली आहे आणि मराठी नवीन वर्षाला इंग्रजी नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष आपण जे पाहत असतो या दरम्यान ते आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न. या दरम्यान चेंडू पोहोचला जाईल. अगदी कव्हरला क्षेत्ररक्षण खराब झाले, त्याचा फायदा झाला आणि धावफलकाची धावसंख्या या दरम्यान अगदी वाढली जाईल. संघाची धावसंख्या 44 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बिग हिट आणि सीमार्चच्या बाहेर षटकार. नाबाद 50 धावा. अर्ध 50 वरती धावफलक जाऊन जे पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार. परत एकदा सीमारेषेच्या बाहेर आहे. लाखोपतचा दुसरा षटकार आहे. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 56 धावा. नाबाद 56. थोडीशी बातचीत अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे केली जाते आणि त्याचबरोबर इथे मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक ब्रेक सुद्धा आपल्याला जो पाहायला मिळतोय. या 56 धावा बनवत असताना नैनेश धुमाळ नाबाद 22 वरती 2 षटकार 2 चौकार 9 चेंडू खेळला. उमेश माळवे सुद्धा 9 चेंडू खेळला पण 4 षटकार 1 चौकार आणि नाबाद 31 धावा उमेश माळवेचे. जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपण पाहतोय. म्हणजे नैनेशपेक्षा उमेश
खूप आक्रमक होताना पाहायला मिळाला. 56 वरती धापला की आता नवीन गोलंदाजी मार्गावरती आलाय इशार सिंग. नवीन गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. इशार आहे. आणि या दरम्यान चेंडू पाठवला जाईल डीप दरम्यानला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. परत एकदा आपण पाहतोय गॅप मध्ये भन्नाट वेगाने पोहोचेल. सीमा रेषेच्या जवळपास आहे. अजून बाहेर नाहीये. आणि आउटफील्ड मात्र थोडीशी संत होताना पाहायला मिळाली आणि इथे चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचला नाही. 2 धावा आल्यात. धापल्याक 62. चौथं षटक चालू असताना हा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. इशार सिंग इथे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आहे. पहिल्या विकेटसाठी भागीदारी जी आहे ती 99 धावसंख्येची आहे. पहिल्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी जी आहे ती 64 धावसंख्येची आहे. आणि ती इथं मोडली जाणार का? कारण आता नाबाद 62 धावा सुद्धा आम्ही पाहिल्यात. ते रेकॉर्ड मोडलं जाणार का? इथे यावेळेचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला. तिथे एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरोपाने आपल्याला वाढला. संघाची धावसंख्या जी आहे ती 63. चौथं षटक चालू असताना 63 धावा आहे. हा चेंडू डॉट होता. अपील केलंय. अपील मात्र आपण पाहतोय पूर्णपणे फेटाळून लावलं गेलेलं आहे. एकमेव षटक आहे इशार सिंगचं. त्याच्यामध्ये 2 चेंडू डॉट आलेत. कारण पहिल्या षटकात एकच चेंडू डॉट आला. दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू डॉट आला. आणि संख्येच्या या षटकामध्ये सुद्धा ओके रोहितच्या सुद्धा षटकामध्ये 2 चेंडू डॉट आलेले आहेत. इथे आपण पाहतोय इशारच्या षटकात 3 चेंडू डॉट आलेले आहेत. 3 चेंडू इशारने डॉट टाकले. षटक क्रमांक 4 संपले. या षटकात धावा आल्यात फक्त 7. ओनली 7 रन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 63 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. आज गुढीपाडव्याचा असणारा सण आहे. मराठी नूतन वर्ष निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि आपले 12 मराठी महिने जे आहे ना, या 12 मराठी महिन्यांची बातच काहीतरी वेगळी आहे, न्यारी आहे. की चैत्र नेसतो 17 साड्या, वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या, ज्येष्ठ बसतो पिरीत शिती, आषाढ धरतो वरती छत्री, श्रावण लोळे गवतावरती, भाद्रपद गातो गणेश महती, अश्विन कापतो आडवे भात, कार्तिक बसतो दिवाळी खात, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, पौषाच्या अंगात उबदार कपडे, माग करतो झाडी गोळा, फाल्गुन फिरतो जत्रा सोळा. वर्षाचे महिने असतात 12, प्रत्येकाची न्यारीच तारा.
अशा असताना आपले 12 मराठी महिने आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतो. इथे 2 आल्या, तिसरीचा प्रयत्न केला आणि इथे 3 धावा आल्या. साच, बाज और ये ताज. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 66 आहे. या दरम्यानचा चेंडू सुरेख परंतु उजवीष्टीच्या बार वाईट. चेंडू खराब. स्कोर 67. षटक क्रमांक 5 चालू आहे. इथे हे पण पाहायचंय की मैदानाच्या आतमध्ये इथे 99चं रेकॉर्ड मोडलं जाणार आहे का. ओ चेंडू मात्र फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती और घे 4 रन. चौकार. नो बॉल आणि षटकार. 7 धावा. या दरम्यान चेंडू कव्हरला. चेंडू पोचेल मात्र सीमारेषेच्या बाहेर. वा उमेश. धावसंख्या 84. उमेश वाळवे नाबाद 47. चेंडू खेळलाय फक्त 14 चेंडू खेळलाय. षटकार आले 6, चौकार आले 2. नैनेश धुमाळ 14 चेंडू 32. षटकार खेळलाय 2, चौकार आले 3. 84 वरती धावफलक तोही नाबाद आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. पंचांच्या डाव्या हाताला पार करून परत एकदा सूर्यप्रकाशचा फटका. या दरम्यान आपण पाहतो इशारच्या जवळून चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान 1 धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथे 2 धावा आल्यात. धावपरेकर धावसंख्या नाबाद 86 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं चालू आहे. त्यातले 2 चेंडू यायचे बाकी राहिलेले आहेत. 15 चेंडू नाबाद 49. उमेश आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय या स्पर्धेतलं अजून एक अर्धशतक झालंय. पण हे सगळ्यात कमी चेंडूत असेल. सगळ्यात कमी चेंडू मध्ये अर्धशतक झटपट अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू आहे शिवतेजचा उमेश वाळवे. 16 चेंडूत नाबाद 50 धावा. या दरम्यानचा चेंडू इथे इशारच्या डोक्यावरून 4 रन. चौकार.
आमचा उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लबचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या सगळ्या मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत आहे. अष्टापूरला जाऊन आलीत. अष्टापूरला क्या बात आहे. अष्टापूरला हा संघ उत्तरेश्वर स्पोर्ट्स लोहगावचा संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेला आहे. या संघाचं लोहगावकरांच्या वतीने अखिल दादाची वस्ती करंडाकाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे नाबाद 99 धावा झालेले आहेत. रेकॉर्ड हे बनवण्यासाठी असतात आणि रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात. या दरम्यानचा चेंडू लॉंगनला आहे आणि या स्पर्धेत पहिला संघ आहे जो या स्पर्धेत शतक पूर्ण करताना पाहायला मिळाला आहे. नाव आहे शिवते स्पोर्ट्स. अभिनंदन या संघाचं. 100 धावा पूर्ण आणि त्याही नाबाद. नॉट आउट 100 रन्स कंप्लीट. 3 चेंडू यायचे बाकी आहेत. नैनेश धुमाळ सुद्धा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे. नाबाद 36 धावा आहेत नैनेशच्या. आणि बिगिट केलाय. लॉंगनला चेंडू पाठवला. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. धुमाळ आहे. यावेळेचा चेंडू सुरेख आहे आणि नैनेशला परतावा लागेल. बिग विकेट. पहिला फलंदाज बाद. 107 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. अजून एक चेंडू मला वाटतं बाकी आहे ना सलमान सर. एकदा आपण पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू दुसऱ्या चेंडूवरती डबल आहे ना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन चला 107 बनवले गेलेले आहेत. 108
धावा बनवायच्या आहेत. चला बॅट्समन चला. 108 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिली मग त्याच्यामध्ये विजय रावळ आणि संगम गावडे, बरोबर ना, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि पहिल्याच षटकासाठी सतीश मोझे पहिल्या षटकासाठी या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार. जिंकण्यासाठी धावा 36 चेंडू आणि जय गणेश स्पोर्ट्स या संघाच्या समोर आहे. 108 धावसंख्येचा डोंगर आहे, तो त्यांना पार करायचा आहे. आणि या दरम्यान पहिला चेंडू बीमर आहे आणि पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर. चौकार आहे. म्हणजे पहिला चेंडू भीमर पडलाय आणि त्याच्यावरती चौकार त्यांना पाहायला मिळालाय जो विजय रावळने केलेला आहे. गोलंदाज तयार. फ्रीहिटचा चेंडू आणि तो मात्र टॅप केला जाईल कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण यात्रा म्हणजे केलंय तिथे 2-3 एकूण 3 धावा आहेत. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती. सतीशला एक छोटासा कालमित्र बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळाली विठ्ठल मोजे आणि सतीश मोजे यांच्यामध्ये. पंचना पार करून या दरम्यान चेंडू तिथे लॉंगॉनला खेळलाय. इथे संगम सुद्धा चांगल्या प्रकारचं आक्रमण करतोय. 4 रन.
दोन्ही फलंदाज पहिल्या चीनवरती चौकार खेळत आपली आक्रमकता दाखवून देत आहेत. सतीश तयार आहे. हो भन्नाट वेगाचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि इथे एक धाव आली. दिन दहाड़े मैदान के अंदर की हुई चोरी 22 और एक सिंगल है. तेरा वरती धापलक आणि या 13 धावा पहिल्या 3 चेंडूत झाल्यात. फुल टॉस. परत एकदा आपण पाहतोय चेंडू कव्हरला पोहोचलाय. तिथे एक धाव आली आणि फिकी सुद्धा लाजवाब आहे. धापलक 14. 14 रन. 14 वरती धापलक. जिमला समांतर फटका निश्चितप्रमाणे आपण पाहतो जो खेळला गेलाय. परत एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 15 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे आपण जर पाहिलं 108 धावसंख्येचा जो काही पाठलाग करायचा आहे आणि 108 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सरासरी जर आपण पाहिली तर इथे 18च्या सरासरीने धापलक जो बनवायचा आहे आणि आत्तापर्यंत ती सरासरी राखली गेलेली आहे. म्हणजे 5 चेंडूत 15 आल्यात. 18ची सरासरी अद्यापर्यंत राखली गेलेली आहे. आणि इथे मात्र चेंडू परत एकदा लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहता पाहता 1 बाउंस 2 बाउन्स 4 रन चौकार. एकोणीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार. इथे चेंडू सुरे टाकला गेलाय. चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळालाय. चेंडू हवेत तिथे मात्र झेल झाला नाही. प्रयत्न केला गेला होता आणि आता पाहिलंय की क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचा फायदा झाला. इथे 2 धावा आल्या. धापलक 21. जेल सुटला गेला. संगमला इथे जीवदान आहे. इथे बिगिट आहे. पुढचा चीड मात्र आपण पाहिलाय जो खेळला स्किवर लागला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार 4 रन आहे. इथे चेंडू अडला गेला होता परंतु तिथे शेवटच्या क्षणी पायाला चेंडू लागला आणि जी गती होती पायाची त्यामुळे चेंडू बाबूने चेंडूवरती काबू नाही मिळवला. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पोहोचला. या दरम्यान आता तरी इथे परत एकदा जेल सुटला. प्रयत्न आपण पाहतोय वारंवार होतोय पण त्या प्रयत्नांना यश मिळताना पाहायला मिळत नाही. धावा फलकावरती धावसंख्या जी आहे ती इथे
26 वरती धापलक. 26 धावा झाल्यात. 26 चेंडू अजून यायचे बाकी आहेत आणि अजूनही या 26 चेंडूमध्ये 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या दरम्यान परत एकदा नैनेश तयार आहे. या दरम्यान फाईन लेगला 1 रन चौकार आहे. संघाची धावसंख्या 30 धावा धापलक आपण पाहतोय. 25 चेंडू 78 धावा अजून या दरम्यान बनवायचे. 108 धावसंख्येचा पाठलाग आणि इथे चेंडू बॅटवरती नाही. षटक क्रमांक संपलं जाईल. ते आता दुसरं 15च्या सरासरीने धापलकावर धावसंख्या ज्या आहेत त्या 30 आहेत. 11 धावा नैनेश धुमाळ खर्च करताना पाहायला मिळालाय. उर्वरित 24 चेंडूमध्ये 78 धावा अजून या दरम्यान बनवायचे. 24 चेंडू 78. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. आकाश काळे इथे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षी चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान आधी 1 धाव आणि एका धावसंख्येनंतर धापलकावरती धावसंख्या 31 वरती धापलक या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू सुरेख या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. एकतीस वरती धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नाबाद 31 धावा आहेत. विजय रावळ आणि संगम गावडे मैदानाच्या आतून दरम्यान फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने मार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. फिर से एक बार डॉट बॉल. अजून एक चेंडू या दरम्यान आधी डॉट येताना पाहायला मिळाला. इथे बिग हिट तर केलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. धापलक धावसंख्या जी आहे ती 33 वरती धापलक आपल्याला या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. इथे परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल प्लस अशा 2 धावा, व्हाईट बॉल आणि 1 अशा 2 धावा आणि या 2 धावसंख्येने मात्र धापलक
पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 35 वरती धापला. षटक क्रमांक 3 चालू आहे. 35 वरती धावफलक निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 35. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहिले लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे तिथे वन बाउन्स. चेंडू मात्र पोहोचेल सरळ सी मार्चच्या बाहेर. या दरम्यान चेंडू परत एकदा खूप उंची घेतोय तिथे क्षेत्ररक्षक ओ जेल सुटला. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 40 आहे. 18 चेंडूमध्ये 40 झाल्यात. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 68 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आहे. 18 चेंडूमध्ये 68 धावसंख्येचा अजूनही पाठलाग मैदानाच्या आतमध्ये दरम्यान जो करायचा आहे. आपल्या या अखिल दादाची वस्ती करंडकासाठी आमचे मित्र आदरणीय जितू लोंढे सर आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध असणारे कॉमेडिटर आमचे मित्र प्रवीणजी कामटकर सर यांच्या वतीने सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. गोलंदाज तयार. छोटासा ड्रिंक ब्रेक जो होता तो पूर्णपणे तो संपला गेलेला आहे. गोलंदाजीवरती तयार असणार आहे. गोलंदाज आलाय या ठिकाणी आपण पाहतोय इथे महेश मोजे बाबू गोलंदाजी मार्क करतो. या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार. पण अगदी आपण पाहिले चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चयनात असेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एकच धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 41. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णपणे खराब आहे. वाईड आहे. परत एकदा वाईट बॉल आलेला आहे. 43 बिन बाद 43 वरती धावफलक कडे आपण पाहतोय. गोलंदाजीवरती जो आहे तो इथे महेश म्हणजे लागोपाठचे 2 वाईड बॉल त्याने टाकलेत. परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय. इथे रिव्हर्सचा प्रयत्न निश्चित प्रमाणे आपण पाहतोय परंतु इथे रिव्हर्स आहे. हा डावखुरी हाताचाच फलंदाज आहे आणि चेंडू
नावात 49 वरती धापलेल्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं कामकाज केलं जाईल. 16 चेंडू बाकी 59 धावा अजूनही बनवायच्या. सामना अजून संपलेला नाही. शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा राहत आहेत हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. उजव्या हाताने परत एकदा पंचाला बार करून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. 49 वरती धापलेल्या दरम्यान अगदी आपण पाहतोय अजूनही तो स्थिर असलेला पाहायला मिळणार आहे. परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या अगदी जो खेळला गेलाय तिथे एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता इथे 2 धावा त्याला पाहायला मिळाल्यात. बॅकअपचं कामकाज केलं जाईल आणि इथे जर आपण पाहिलं या 2 धाव संख्येने नाबाद नॉट आउट 51 रन. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मारो दम षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या 2 बाद 51 धावा आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. 57 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू 57 धावा. सतीश राठोड गोलंदाज मार्कवरती आहे आणि समोरच्या बाजूला आघाडीसाठी उतरलेला संगम गावडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सतीश तयार आहे आणि बिगिट केलाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल फलंदाज बाद.
ला पाहायला मिळेल तो आता सचिन आडे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इशार सिंग तोही नवीनच आहे. आणि विशेष म्हणजे काय, आता हे दोन्ही फलंदाज नवीन आहेत, एकही चेंडू खेळलेला नाही. सतीशला मिळालेले यश पहिल्या चेंडूवरती आणि यावेळेचा चेंडू सतीशचा लाजबाब. सतीश राठोड जबरदस्त मारा करतोय. अजूनही 57 धावा बनवायच्या 10 चेंडूमध्ये. म्हणजे इथे आता प्रत्येक चेंडूवरती चौकार मारून अजिबात चालणार नाही. नहीं चलेगा इक्का दुक्का या चौका, सिर्फ और सिर्फ चाहे छक्कों के बाद छक्का. षटकारांच्या पाठोपाठ षटकार खेळावे लागतील, कारण इथे सिंगल डबलने अजिबात काम चालणार नाही. इथे एक सिंगल परत एकदा आली. धापल्याकरती धावसंख्या एकने मात्र पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या 52 आहेत. 9 चेंडू बाकी आहेत. 56 धावा बनवायच्या आहेत. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः सतीश या दरम्यान स्वतः भोवती फिरत राहिल्या. धावबाची संधी, परंतु चेंडू उशिरा हातामध्ये आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे धावफलक दोन्ही पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 55 रन, 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर अभी भी जारी है. इसके बाद 7 गेंदों में जीतने के लिए 53 रन की जरूरत है. 53 धावा 7 चेंडू धावसंख्या बनवायच्या आहेत. दिल्ली तो बहुत अब दूर दिखाई दे रही है. विजय खूप दूरवरती पोहोचला गेलेला आहे. 7 चेंडूवरती 53 धावा एक अवघड लक्ष्य निश्चितप्रमाणे आहे, परंतु इथे फटकीबाजीमध्ये सातत्य होताना पाहायला मिळतंय. अजून एक विकेट आलाय, षटकार आलाय. 61 आहे. शेवटचे चेंडू बाकी राहिले 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही या दरम्यानच्या धावा बनवायच्या आहेत. त्या 47 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. तारीख आहे 3 महिना आहे 4. 2 दुसरा दिवस जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या गटातील दुसरा सामना उद्या जो होईल पहिला, दादाची वस्ती यांच्याविरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स, सकाळी 10 वाजता सामना आहे. त्यामुळे रिपोर्टिंग लवकर करणं गरजेचं राहणार आहे. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार 4 रन.
शेवटच्या 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये इशार त्याचा आत्मविश्वास कसा वाढवणार आहे. परत एकदा वा इशार वा, लागोपाठचा दुसरा षटकार आलाय.